हॅलो. त्यानंतर अगदी आमचं संपूर्ण शिवांश इलेव्हनचे खेळाडू होतात नक्कीच गुणलेखक सचिन तिळगाव गावचे व्यक्तिमत्व अगदी गुणलेखक नक्कीच आम्हाला त्यांचं मोठं सहकार्य लाभतं. क्षेत्ररक्षणामध्ये देखील त्यांचा डायरेक्ट हिट बघायला मिळालाय. अगदी ब्रँड महिंद्रा ब्रँड त्यांनी सगळीकडे दर्शवला गेलाय. त्यानंतर जाऊयात सलामीची जोडी इन ऍक्शन मैदानामध्ये दाखल होतीये. शेखर ठाकरे आणि सागर भोईर. कुणबी 11 12वा प्रतिनिधी खेळाडू समालोचन कक्षासोबत जोडले जाणे गरजेचे आहे, विनंती असेल. त्यानंतर पहिला चेंडू टाकल्यानंतर लगेच 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्याला 4 षटका हाताळायची आहेत. अगदी आजच्या दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा संपूर्ण 10 सामने खेळवायचे, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 1 गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल. अथर्व अगदी कट करण्याचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी, निर्धाव. टप्पा पडल्यानंतर मग अगदी गुड लेन स्पॉटवर चेंडू हाताळला गेलाय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेऊन चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. शुभम पाटील इन ऍक्शन आपण पाहू शकाल. यष्टींच्या मागे यष्टी रक्षक स्ट्राईक एंडवर शेखर, त्याच्या सोबतीला सहकारी सागर, गोलंदाज अथर्व. यावेळेस अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट ग्राउंड शॉट ज्याला म्हटलं जातं, स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. रोहित पाटील चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव मात्र कंप्लीट झाली. अकाउंट ओपनिंग झाले, श्री गणेशा झालाय. षटक क्रमांक 1 मेंडेटरी पॉवर प्ले इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 1 तिसरा चेंडू. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी रोहित चेंडू पर्यंत पोहोचेल, एकापेक्षा जास्त धाव मात्र मिळणार नाहीये. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. एकंदरीत 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातील 2. 5 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारली जाईल. एकंदरीत 10-27 ला सामन्याला सुरुवात झाली आहे. क्रॉस बॅटेड पुनश्च एकदा डीप मिड विकेट रोहित मोकाशी, त्याच्याकडनं मात्र झाले बॉलिंग. एक धाव मात्र नक्कीच अतिरिक्त स्वरूपात धावून पळून पूर्ण केली जाईल का? यस, 2 धावा पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. क्षेत्ररक्षकावर प्रेशर दडपड आणलं गेलं आणि त्याचं मात्र रिवॉर्ड मिळालं, एक अतिरिक्त धाव पळून पूर्ण. एकंदरीत 2 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत 4 या धावसंख्येपर्यंत. पुनश्च एकदा अथर्व गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना 5वा चेंडू. यावेळेस क्लास कव्हर ड्राईव्ह, अगदी या फटक्यामध्ये क्लास झळकत होता. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सरळ निघून गेलाय, सीमा रेषा पार. शेखर याच्या बॅट मधनं ब्रँडेड चौकार, 4 धावा. अगदी किंग ऑफ रिंग ज्याला ओळखलं जातं तो शेखर ठाकरे, मॅन फ्रॉम विल्कोस. पुनश्च एकदा यावेळेस मात्र मनीष वलटे चेंडू पर्यंत पोहोचेल. डायरेक्ट हिटची गरज होती
मात्र हिट मिस झाला. एक धाव कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक 1 अथर्व. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. अथर्व याच्या षटकामध्ये एकंदरीत बघायला गेले तर 9 धावांची लयलूट झाली आहे. कुणबी 11 त्यांच्या विपक्षामध्ये KVRS बिहान स्ट्रायकर्स, ज्यात एकंदरीत कुणबी 11 राहुल पाटील यांच्या संघ मालकीचा संघ, एक दिग्गज व्यक्तिमत्व किरवली गावचं, त्यांच्या संघ मालकीचा संघ कुणबी 11. तर त्यांच्या विपक्षामध्ये विहान स्ट्रायकर्स KVRS विहान स्ट्रायकर्स, मनोज वलटे वैभव जोगमार्गे यांच्या संघ मालकीचा संघ. तर स्ट्राईक एंडवर सज्ज शेखर ठाकरे फॉर्म बॅटर, त्याने अगोदरच्या षटकामध्ये क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका सजवला होता. आता मात्र त्याच्या विपक्षामध्ये रोहित पाडेल रोहित वर्सेस शेखर. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू. यावेळेस एक देखना फटका अगदी पॉइंट रिजन मध्ये फक्त कट केला गेला. एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षकाने मात्र जीवाच्या आकांक्षाने चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला असता अगदी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चेंडू स्टॉप केला गेला. अगदी संघासाठी 2 धावा देखील वाचवल्या गेल्या. दुहेरी धावेने मात्र धावफलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. अगदी वेळेचं जर मर्यादा पाळल्या तर नक्कीच पूर्ण दिवसामध्ये स्पर्धा संपू शकते. 10 सामने संपन्न होऊ शकतात. मात्र त्यासाठी अगदी पहिल्या सामन्यापासून वेळेचं बंधन काटेकोरपणे पाळणं गरजेचं असेल. अगदी जर बघायला गेले तर षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना स्विंग अँड मिस, क्रॉस बॅटेड एक फटका सजवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र अगदी लोअर बाउन्स टप्पा पडल्यानंतर अगदी समांतर जमिनीलगत चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट स्वरूपामध्ये. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना या षटकामध्ये आतापर्यंत एकंदरीत 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे. सलगचा दुसरा निर्धाव रोहित पाटील. व्हॉट अ बॉलिंग. सलगचा तिसरा चेंडू निर्धाव. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज. अनादर वन. पुनश्च एकदा निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. सुरेख गोलंदाजी. पुनश्च एकदा स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. यस, एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळेल. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. काय सुरेख दर्जेदार क्वालिटी. 2 आता मात्र अतिरिक्त वेळ दवडला जातोय. परिणामी 20 मिनिटात 4 षटक झाली नाही तर एक नोंद घ्यायची. आपल्याला 5वा खेळाडू एक अतिरिक्त आतमध्ये घ्यावा लागेल 5व्या षटकामध्ये. यावेळेस मात्र हवेत उडवलाय. झेलला संधी आहे की चेंडू निघून जाईल. दॅट्स बिग हिट. चेंडू निघून जाईल. दॅट्स बिग हिट. षटकार 6. हाय अँड हँडसम शेखर ठाकरे यांच्या बॅट मधनं येतो एक हवाई सफा. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा फटका. अगदी कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. अजूनही 5 चेंडू. यावेळेस लोअर फुल टॉस. त्याला मात्र फक्त अलॉंग दी कार्पेट. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. 19 ऑन बोर्ड 19. 2 चेंडूंचा खेळ समाप्ती झालाय. अजूनही या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र स्ट्राईक एंडवर सागर असतील. अगदी मसल पॉवर्स बघायला मिळतील का. मोठे फटक्यासाठी काय एफर्ट दिले जातील. कुठल्या क्षेत्राला टार्गेट केलं जाईल. अलॉंग दी कार्पेट. एक धाव. दुसरीचा प्रयत्न नाही. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली. पुनश्च एकदा धावसंख्या जर बघायला गेली तर 20 या धावसंख्येवर
धावसंख्याचा आढावा घ्यायचा गेल्यास 20 धावसंख्या जरूर झाली, मात्र प्रगती पथावर षटक क्रमांक 3 असताना त्यातील मात्र 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे. निर्णायक 3 चेंडू मात्र अजूनही प्रगती पथावर. यावेळेस काय चतुराई बघायला मिळाली, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि यष्टींवर मात्र भेदलं गेलंय. यष्टी उद्ध्वस्त झाल्यात, विकेटचं पतन झालंय. धावफलक 20 ऑन बोर्ड. पहिल्या विकेटचं पतन झालंय धावचित स्वरूपामध्ये. रनआउट स्वरूपामध्ये मात्र शेखर ठाकरे बॅक टू पॅव्हेलियन डगआउटच्या दिशेने जातील. त्यानंतर नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल भूपेंद्र भोईर. अबिटगर संघाकडनं बिलॉंग करताना अनेक स्पर्धांनी सातत्यपूर्ण कामगिरी ज्यांच्या मार्फत बघतो. अगदी मागील आठवड्यामध्ये याच मैदानावर ग्रामीण विकास विचार मंच आयोजित शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग मध्ये अगदी मोठे मोठे षटकार मारल्यासाठी ज्यांनी अगदी नावलौकिक ते ओळखला जातो तो भूपेंद्र भोईर. अर्थातच यावेळेस झेलला संधी, रोहित चेंडू पर्यंत पोहोचतोय, होणार नाहीये चुकी. भूपेंद्र याला मात्र जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षण तैनात केला गेला होता रोहित पाटील. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन राहुल शेनवेकर. त्याच्या विपक्षामध्ये राहुल पाटील. निर्धाव चेंडू, डॉट डिलिव्हरीज. षटक क्रमांक 3 संपल्याची उद्घोषणा केली जाते पंचांकडनं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या अवघ्या 20. रोहित पाटील. रोहित टू सागर. षटक क्रमांक 4 पहिला चेंडू. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय रोहित. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र निघून जाईल यष्टींच्या मागे निर्धाव स्वरूपामध्ये. एकंदरीत या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर आतापर्यंत 19 चेंडूंचा खेळ समाप्तीत झालाय. 19 चेंडूंमध्ये फक्त 20 धावांची लयलूट झाली. षटक क्रमांक 4 दुसरा चेंडू. यावेळेस झेलला संधी, झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण. एफर्ट्स मात्र लाजवाब, काबिले तारीफ. चेंडू अगदी हाताला स्पर्श देखील झालाय आणि त्यानंतर जेव्हा मनगट जमिनीलगत ग्राउंडवर लँड झाले त्यावेळेस मात्र चेंडू हातामधून निसटून गेलाय आणि 1 धाव मात्र नक्कीच मिळते. पुनश्च एकदा पुढील चेंडूसाठी सज्ज असेल राहुल शेनवेकर. त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्गावर रोहित पाटील. रोहित टू राहुल. रोची जोडी काय कशा प्रकारे खेळेल. यावेळेस पुढील खोलवर टप्प्यात चेंडू हाताला गेलाय. त्याला मात्र अगदी अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफ रिजन मध्ये सहजरित्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. मनीष वलटे चेंडू पर्यंत पोहोचेल. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीयेत. अगदी बघायला गेले तर लॉंग ऑफ वर मनीष वलटे, लॉंग ऑन वर शुभम पाटील. एक मजबूत भिंत उभी केली गेली आहे KVRS व्हियान स्ट्रायकर संघासोबत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरीज. निर्धाव.
एकंदरीत 6 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात करण्याची मुभा असताना जर बघायला गेले तर लेग साइडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केले गेलेत आणि 2 ऑफ साइडच्या दिशेने ठेवले गेले. 4-2चं कॉम्बिनेशन. यावेळेस आपटलाय स्लोवर, चेंज ऑफ पेस, फसवलं गेलंय, चकवलं गेलंय, गुंगारा दिला गेलाय, डॉट डिलिव्हरी. प्रत्येक चेंडू मध्ये मात्र विविधता आपल्याला बघायला मिळते. अगोदरचा चेंडू जसा फलंदाजापासून दूर होता, यावेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स. यावेळेस मात्र फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, मात्र निघून जाईल चेंडू. सीमा रेषा पार, षटकार 6. धाव संख्या जर बघायला गेली तर आता मात्र षटकाराने धाव फलक 6 ने वाढून जाईल. षटक क्रमांक 4 ची झाली आहे समाप्ती. 28-28 ऑन बोर्ड. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 28. अंतिमचं षटक, शेवटचं षटक. चार षटकांची समाप्ती झाली आहे. धावफलकावर जर बघायला गेले तर धाव संख्या फक्त 28. अंतिमचं षटक, हे षटक मोठं बनवावं लागेल. समोर असेल राहुल शेनवेकर, तर गोलंदाजी मार्कवर असेल दयेश ठाकरे. षटक क्रमांक 5. त्यानंतर यापुढील होणारा सामना श्री सिद्धिविनायक त्यांच्या विपक्षामध्ये साई ऑटो व्हील्स. दोन्ही संघ कर्णधार आपण सज्ज राहायचं. या ओव्हर नंतर लगेच टॉस केला जाईल, नाणेफेक केली जाईल. श्री सिद्धिविनायक त्यांच्या विपक्षामध्ये साई ऑटो व्हील्स. यावेळेस झेलला संधी की चेंडू निघून जाईल. दॅट्स अ हाय अँड हँडसम राहुल शेनवेकर स्पेशल, षटकार 6. धाव संख्या 34 ऑन बोर्ड 34. आता मात्र कुठेतरी कमबॅक झाला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना 5 चेंडूंमध्ये जर 2-3 मोठे फटके आले तर नक्कीच 50च्या जवळ मजल मारता येईल आणि 50 या मैदानावर एक चांगली धावसंख्या असू शकते. पुनश्च एकदा स्विंग अँड मिस. यावेळेस मात्र चकवलं गेलंय, फसवलं गेलंय, गुंगारा दिलाय. पहिल्या चेंडूवर फलंदाजाचे अधिराज्य गाजवले असता मात्र दुसऱ्या चेंडूवर निर्धाव. यावेळेस मात्र चुकीला माफी नाहीये. आपटला होता आणि त्याला राहुल शेनवेकर ट्रेडमार्क, षटकार 6. राहुल शेनवेकर नावाचं वादळ मैदानामध्ये आता येतंय की काय, कारण त्याच्या बॅटमध्ये या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके, 2 षटकार बघायला मिळालेत. धाव संख्या 40. तब्बल 12 धावांची लयलूट झाली या षटकामध्ये. आतापर्यंत 3 चेंडूंची समाप्ती झाली. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. अंतिमच्या 3 चेंडूवर राहुल शेनवेकर कशा प्रकारे समाचार घेईल. षटक क्रमांक 5, अंतिमचं षटक, त्यातील शेवटचे 3 चेंडू. यावेळेस यष्टीरक्षकाकडनं झाली चुकी आहे. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. एका अर्थी जर बघायला गेले तर स्ट्राईक वर त्या फलंदाजाने थांबणं गरजेचं वाटत असताना मात्र एक धाव घेतली गेली आहे. 35. That's a cracking out of park, षटकार. (48) 48. षटकाराने मात्र धाव संख्या 6 ने पुढे जाऊन पोहोचेल. यावेळेस शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र धावचीतची संधी असेल. फलंदाज बाद. धाव संख्या 48. 48 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली. विजयासाठी 49 धावांची गरज. 30 चेंडू 49 धावा. अगदी जर बघायला गेले तर शेवटच्या षटकात मात्र 3 षटकार बघायला मिळालेत. सुरुवातीच्या 24 चेंडू मध्ये फक्त मात्र 28 धावा होत्या. यापुढील होणारा सामना श्री सिद्धिविनायक त्यांच्या विपक्षामध्ये साई ऑटो व्हील्स. दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. श्री सिद्धिविनायक
कर्णधार प्लीज टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. फर्स्ट इनिंग नंतर आपण टॉस करतो याची नोंद घ्यायची आहे. चला KVRS विहान स्ट्रायकर्स आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय तर कुणबी 11 आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. एकापेक्षा एक सरस फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ शिवबॉम पाटील, मनीष वलटे, रोहित पाटील. आजच्या दिवसातील तिसरा सामना टॉस साठी एक नोंद घ्यायची. धाव संख्या 47 47 48 टू विन. 4 षटकांमध्ये 28 धावसंख्या आल्यानंतर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू षटकार, चौथ्या चेंडूवर 22 स्वरूपामध्ये एक धाव घेतली गेली आणि 5व्या चेंडूवर षटकार. शेवटच्या चेंडूवर धावचीच सुरुवात फलंदाजाला बाद व्हावं लागले. एकंदरीत 19 धावा अंतिमच्या षटकात आल्यात. 28 + 19 47 47. विजयासाठी 48 धावांची गरज. मी सन्माननीय प्रशांतजी गोतारणे, निखिलजी बागुल, निखिलजी ठाकरे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. सन्माननीय निखिलजी बागुल, निखिलजी भोईर, प्रशांतजी गोतारणे. दोन्ही संघ कर्णधार आमच्यापर्यंत जोडले गेलेत. श्री सिद्धिविनायक चॅम्पियन त्यांच्या विपक्षामध्ये साई ऑटोव्हील्स. नाणेफेक केली जाते. कुणबी कॉलिंग दिलं गेलंय. साई ऑटोव्हील्स वॉन द टॉस. आपला निर्णय काय असेल? बॅटिंग घेतोय.
प्रथमतः फलंदाजी स्वीकारताय. अगदी फलंदाजी स्वीकारण्यामध्ये काही राज असेल, कारण प्रत्येक जण टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. असं काही नाही आहे, आमच्याकडे बॉलर आहेत डिफेंड करण्यासाठी. आम्ही जर 50-55 धावा केल्या तर आम्ही समोरच्या संघाला डिफेंड करू शकतो. यस, नक्कीच सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. मान्यवरांना देखील मी विनंती करणार, आपण मुख्य मंचावर जायचं आहे. आपल्याला क्षेत्ररक्षण आलंय, जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षणच घेणार होतो. म्हणजे अगदी आपला तुम्हाला जो हवा होता तो निर्णय भेटलाय. मला नक्कीच जास्त वेळ नाही घेता आपण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय, कारण मैदानामध्ये ऍक्शन आपण सामना बघतोय. KVRS विहान स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये कुणबी 11, ज्यात 48 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र पहिल्या 2 चेंडूवर भन्नाट गोलंदाजी, बुम बुम बुमराह. पुढील चेंडूवर मात्र शुभम पाटील यांनी क्लास दाखवला गेलाय. यावेळेस गुड रनिंग्स बिटवीन द विकेट्स, सुरेख ताळमेळ बघायला मिळालाय. अगदी एक धाव कंप्लीट केली जाते, एकेने धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली. धाव संख्या 3. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चिराग गोताने सज्ज असेल, त्याच्या विपक्षामध्ये असेल मनीष वलटे. एका टीम कडनं खेळत असताना जेव्हा बघायला गेले तर सोपान स्मृती दुपारीपाडा संघाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू. यावेळेस मोठा फटका, झेल होईल की चेंडू जाईल? वन बाउन्स, सीमा रेषा पार. मनीष वलटे स्पेशल ब्रँडेड चौकार 4 धावांकरिता. अगदी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बघायला गेले तर रोहित ठाकरे माइंड फ्रॉम गांधरे, त्याला मात्र अगदी इन ऍक्शन आपण डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहू शकाल. तर षटक क्रमांक 1 प्रगती पथावर असताना मात्र 5 चेंडूंची समाप्ती झाली आहे. धाव संख्या एकंदरीत 7, 5 चेंडू 7 धावा. नंतर मात्र मनीष वलटे पुन्हा एकदा सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण बदललं गेलंय. माइंड गेम, एका संघाकडनं खेळणार माइंड गेम महत्वाचं. धावचीतला संधी, महत्वाची विकेट. एक धाव पूर्ण होते. यस, एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन. षटक क्रमांक असं 3rd अंपायरचा इशारा करतायत. मात्र एक महत्वाची विकेट होती मनीष वलटे. पंच नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर या पुढील होणार सामना साई ऑटो व्हील्स त्यांच्या विपक्षामध्ये श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. आणि त्या मॅच अपडेट टॉस नुकताच पार झाला. साई ऑटो व्हील्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. श्री सिद्धिविनायक चॅम्पियन संघाला प्रथमतः गोलंदाजीसाठी निमंत्रित केले गेले, क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रण दिले गेले. सेफ एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 8. पहिलं षटक मात्र तेवढंच फलातून बघायला मिळालं. त्यानंतर आबिटगर गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्मान्य सुशांतजी पाटील हे देखील इथे दाखल झालेत. त्यानंतर ज्यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थानं वाडा क्रिकेट टेनिस क्रिकेट एक वेगळ्या पटलावर जाऊन पोहोचलाय ते सन्माननीय जयजी पाटील हे देखील इथे दाखल झालेत. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय आदरणीय वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील, प्लीज वेलकम वेलकम, सुस्वागतम. पहिलं षटक संपलं. अतिरिक्त वेळ मात्र दवडला जातोय कुठेतरी एकंदरीत जर बघायला गेलं तर. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली. पुढील गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल रोहित ठाकरे. स्ट्राइक एंडवर मनीष वलटे. That's a huge, high and handsome मनीष वलटे स्पेशल षटकार 6. मनीष वलटे नावाचं वादळ, कारण खऱ्या अर्थाने या खेळाडूच्या नावावर या स्पर्धेमध्ये या वर्षी आपण जर बघायला गेले तर एकंदरीत 3रं वर्ष कुणबी प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक कोणाच्या नावावर येतं ते मनीष वलटे. 11 चेंडू आणि अर्धशतक साकारले गेलं होतं. तो रेकॉर्ड आजगत कायम आहे. तोच मनीष वलटे पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये पाहू शकाल. त्याच्या सोबतीला शुभम पाटील,
अगदी एक स्फोटक आक्रमक एक स्पर्धेतील जर बघायला गेले तर सर्वात आक्रमक जोडी इन ऍक्शन आपण पाहतोय. एका बाजूने मनीष वलटे, त्याच्या सोबतीला शुभम पाटील मान फ्रॉम वसुरी. गुड्डू इलेव्हन वसुरी संघाकडनं खेळताना शुभम पाटील काय अफलातून फटकेबाजी त्याच्या मार्फत बघायला मिळते. एक नवीन स्टार उदयाला आलाय, नाव शुभम पाटील. त्यानंतर त्याच्या विपक्षामध्येच बघायला गेलं तर रोहित सज्जा. स्विंग अँड मिस डॉट. त्यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. रोहित त्याच्याकडनं मात्र कमबॅक झालाय. अगोदरच्या चेंडूवर मोठा फटका षटकार जरूर खाल्ला गेला. यावेळेस मात्र फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा एक प्रयत्न होता आणि तो यशस्वी झालाय. दोन चेंडूंची समाप्ती झाली. धाव संख्या 14 ऑन बोर्ड 14. अजूनही 34 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच प्लॅटफॉर्मवर चेंडूला सजवलंय. चेंडू निघून जाईल. वन बाउंस सीमा रेषा पार. चौकार 4. 3 चेंडूंची समाप्ती झाली. 3 चेंडूत मात्र तब्बल 10 धावांची लयलूट झाली या षटकामध्ये आतापर्यंत. धाव संख्या 18 ऑन बोर्ड 18. पहिल्या षटकात जर बघायला गेले तर 8 धावां जरूर वसूल केल्या गेल्या होत्या. एक चांगलं षटक चिराग गोतारने याच्याकडनं हाताळलं गेलं होतं. त्यानंतर मात्र आता षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर असताना 3 चेंडूंमध्ये जर बघायला गेले तर 10 धावांची लयलूट. आता मात्र विकेटचं पतन करावं लागेल. मैदानामध्ये जे मोठे फटके सातत्याने खेळले जातात त्याच्यावर आवर घालणं गरजेचं असेल आणि त्याच्यावर तर बेस्ट उपाय असेल तर तो म्हणजे विकेटचं पतन. पुन्हा एकदा रोहित सज्जा. रोहित टू मनीष. एवढ्याच बॅटची एज घेतली आहे. चेंडू स्टॉप केला जातोय. यस, कुठल्याही प्रकारे अतिरिक्त स्वरूपात मात्र धाव पळून पूर्ण होत नाहीये. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर जर चौथा चेंडू बघायला गेला तर अगदी एज घेऊन चेंडू निघून गेला होता फाईन लेग पॉइंट क्षेत्रानंतर थर्डमॅन रिजन मध्ये. चेंडू स्टॉप झालाय. कुठल्याही प्रकारे मात्र धाव खर्च केली गेली नाहीये. दॅट्स अ हाय अँड हँडसम. आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार 6. मनीष वलटे त्याच्या बॅट बंद येतो. एकंदरीत दुसरा षटकार. धाव संख्या मात्र जर षटकाराने जाऊन बघायला गेलं तर तब्बल 24 ऑन बोर्ड 24. आता मात्र 18 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. 3 माफ करा, अजून या षटकामधील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक महागडं षटक म्हणावं लागेल, ज्यात 2 षटकार आणि 1 चौकार सजवला गेलाय मनीष वलटे याच्याकडनं. अंतिमचा चेंडू. आता मात्र मोठा प्रहार केला जाईल का? 19 चेंडू 24 धावांची गरज. आता मात्र प्रेशर, दडपणामध्ये अगदी मनामध्ये एक द्वंद्व युद्ध सुरू असताना कुठले चेंडू हाताळू अशी एक मात्र कुठेतरी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण समोर मनीष वलटे यांनी या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला गेलाय. स्विंग अँड मिस. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक टार्गेट करण्याचा प्रयत्न होता आणि तो फटका मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नाही. मिस. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. बॅटचा स्विंग मात्र अगदी वेगवान होता, मात्र कनेक्शन झालं नाही. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली. धाव संख्या जर बघायला गेलं तर 24. अजूनही विजयासाठी 24 धावांची गरज. 18 चेंडू 24 धावा. तब्बल 16 धावांची लयलूट या षटकामध्ये बघायला मिळाली. त्या 2 षटकार 1 चौकार. आता गोलंदाजाने देखील 3 चेंडू निर्धाव हाताळले गेले होते, मात्र 3 चेंडूवर मोठे फटके बघायला मिळाले. आणि त्याच्या जोरावर कुठेतरी जर बघायला गेली तर धाव संख्या 24 ऑन बोर्ड. पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या चिराग गोतारने याच्याकडनं. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चिराग सज्ज असेल. क्षेत्ररक्षण अगदी सजवलं गेलंय. शुभम पाटील.
यावेळेस उडवलाय चेंडू, थांबणार नाहीये, निघून जाईल. दॅट्स अ क्रॅकिंग आउट ऑफ पार्क. षटकार 6. चिराग गोतारणे याच्या विपक्षामध्ये शुभम पाटील, द ब्रँड ऑफ वसुरी. षटकार 6. पुन्हा एकदा 17 चेंडू आणि आता विजयासाठी 18 धावांची गरज. डॉट निर्धाव. काय चेंडू केले गेले, कमबॅक काय झालंय. सुरेख क्वालिटी गोलंदाजी बघायला मिळाली या चेंडूवर. मात्र शुभम पाटील याच्या बॅट मध्ये जरूर एक मोठा फटका, एक षटकार या सामन्यामध्ये बघायला मिळालाय. मात्र या वादळाला शांत ठेवण्यासाठी मात्र गोलंदाजांना एकमेव अस्त्र वापरावं लागेल, ते म्हणजे विकेट. 16 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक जरूर तैनात, मात्र त्याच्या डोक्यावर मस्तक पे दस्तक देत निघून जाईल. शुभम पाटील याच्या बॅट मध्ये दुसरा षटकार. दॅट्स अ ब्रँड ऑफ वसुरी. शुभम पाटील या षटकामध्ये येतोय दुसरा षटकार. अगदी स्लॉट लेंथ डिलिव्हरी हाताळली गेली होती. चेंडूला फक्त मिड विकेट क्लिअर करणं गरजेचं होतं आणि चेंडूला विरकावून दिले गेले, पाठवले गेले सीमा रेषा पार. षटकार. त्यानंतर आपण एकदा बघूयात शुभम पाटील या षटकातील पुढील चेंडू. एक धाव मात्र अगदी सहजरित्या पूर्ण केली जाईल, कारण चेंडूवर सागर पोहोचेल. एकापेक्षा मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत. धाव संख्या 37. अजूनही जर बघायला गेलं तर 11 धावांची गरज. 14 चेंडू 11 धावा. 14 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर मनीष वलटे, तर त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्गवर असेल चिराग गोतारणे. एक रफ अँड टफ मुकाबला. यावेळेस मनीष वलटे याच्याकडून सरळ समालोचन कक्षाला सलामी देणारा, उत्तुंग गगन भरारी घेणारा षटकार. यावेळेस मात्र मनीष वलटे वर्चस्व प्रस्थापित करतोय. द ब्रँड ऑफ दुपारेपणा मनीष वलटे. व्हॉट अ बॅटिंग. फक्त आता मात्र 5 धावांची गरज. 13 चेंडू आणि 5 धावा. मनीष वलटे वैयक्तिक 27 नॉट आउट, ज्यात 3 षटकार आणि 2 चौकार. याच्या मार्फत 3 षटकार आणि 2 चौकारांची आताशी इनिंग मनीष वलटे याच्या मार्फत. यावेळेस मात्र अगदी फाईन लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र टो एंडला लागून डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी ट्रॅव्हल झाला. 1 धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावेने मात्र षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली आहे. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करतात का, कारण विजयासाठी 4 धावांची गरज. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. अगदी रन रेट वाढवण्याची एक संधी असेल, कारण अंतिम जर बघायला गेले तर लीग स्टेजच्या मॅच मध्ये या दिवसाच्या समाप्तीनंतर 2 संघ क्वालिफाय होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून जर बघायला गेले तर जितनं लवकर सामना संपवणं महत्वाचा असतो, ते एक संघाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असतं. स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा मनीष वलटे. सागर इन ऍक्शन. पहिल्या चेंडूवर खेळ खलास होईल का. यावेळेस अगदी पायांवर चेंडू आदळल्यानंतर मात्र जर बघायला गेला तर 1 धाव मात्र कंप्लीट केली गेली. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. विजयासाठी मात्र आता 11 चेंडू आणि 3 धावा. स्ट्राईक एंडवर असेल द ब्रँड ऑफ वसुरी शुभम पाटील. शुभम आणि मनीष, मी म्हटलं होतं या स्पर्धेतील एक आक्रमक स्फोटक सलामीची जोडी कोणाला म्हटलं जातं, तर मनीष आणि शुभम. यावेळेस पंच अगदी बाद घोषित केला जाते. रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिटचा प्रयत्न होता. दोन्ही पंचांमध्ये आखो इशारे में बाद हो गई आणि मात्र बाद घोषित केलं जात आहे. त्यानंतर या पुढील होणारा सामना साई ऑटोव्हिल्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. अगदी श्री साई ऑटोव्हिल्स यांच्या मालकीचा संघ आणि संघाला सपोर्ट जेवढा महत्वाचा असतो तो साई ऑटोव्हिल्स कडनं सातत्याने बघायला मिळतो.
आता मात्र 3 धावांची गरज असताना या षटकामध्ये जरूर 2 चेंडूंची समाप्ती झाली आहे. रोहित त्याच्या बॅट मधनं फटका सजवला, एक धाव सहज मिळेल, रिस्क असू शकते आणि अगदी सहजरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावा पूर्ण. विजयासाठी आता मात्र फक्त एका धावेची गरज. 9 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. मनीष पलटे 29 नॉट आउट. तर रोहित पाटील विजयी फटका सजवला जाईल का? यस, सामना विजयी होतोय. लेग बाईज स्वरूपामध्ये जरूर धाव मिळते, मात्र या ठिकाणी संघ विजयी होतोय. कुणबी 11. त्यानंतर या पुढील होणारा सामना साई ऑटोवीज त्यांच्या विपक्षामध्ये श्री सिद्धिविनायक